पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन गुन्हेगाराने आपल्या अल्पवयीन मित्राची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने त्याच्या मित्र असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे। खून केल्यानंतर आरोपीने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ही घटना सोमवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली। चाकण परिसरात सोमवारी रात्री 3 अल्पवयीन मुले दारू पीत बसले होते। यातील दोघे हे अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार होते। दारू पीत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। यावेळी आरोपी सोबत असलेल्या मुलाला हत्या झालेल्या मुलाने कानाखाली लगावली। या गोष्टीचा राग आल्याने त्यांच्यात वाद झाले। हा वाद टोकाला गेल्याने 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराने डोक्यात दगड घालून त्याच्या मित्राची हत्या केली। या घटनेचे चित्रीकरण तिसऱ्याने मोबाईल मध्ये केलं। दरम्यान आरोपीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर ठेवला। हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला। पोलिसांनी याची दखल घेत तातडीने तपास करत आरोपीचा शोध घेऊन 2 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हत्या झालेल्या अल्पवयीन मुलावर तर हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलांवर 5 ते 6 गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। काळा दिसत नाही रे। काढली दादे गाडी आली थांब माणूस आला गाडी पण काढतोय बस खाली काढले काढतोय इकडे दाखव इकडे एकट्याने मटर खाल्ली कोणची खाल्ली होती आणि इकडे दाखव हे घटना आहे जे ज्याचा मृत्यू झाला आहे तो आणि याच्यामध्ये जे विधी संघर्षित बालक आहेत हे सर्व मित्र आहेत। अतिशय क्षुल्लक कारणामधून त्यांनी रागाच्या भरात ही घटना केलेली आहे आणि त्याचा खून केलेला आहे आणि त्या संदर्भात आपण आता अजून त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याबद्दल आपण अजून चौकशी करत आहोत।